जी कला आहे ती आम्ही 100% जोपासलेली आहे. मूर्तीमध्ये रेटचा जरासा डिफरन्स जरासा ह्यावर्षी माणसांना जरासा जाणवला आहे. असं बघता क्षणी म्हणजे मूर्ती बघितली तर ती फक्त डोळ्यातच बघितली जाते सगळ्यात पहिल्यांदा. मग ती बघितलं की आपल्याला हवी आहे ती मूर्ती, असे आकर्षक डोळे करून द्यायचे त्यांना. श्री गणरायाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्रच लागली आहे. येत्या 27 ऑगस्टला गणेश उत्सव येतोय. घरगुती गणेश उत्सव असेल किंवा मंडळांचा गणेश उत्सव असेल, सगळ्यांनाच आता त्या आनंदाची, त्या उत्साहाची चाहूल लागलेली आहे. आणि त्याच उत्सवासाठी गणेश मूर्ती असतील, मंडळांच्या असतील किंवा घरगुती गणेश मूर्ती असतील, यांच्या खरेदीचीही लगबग सुरू आहे. आपण सध्या बापट कॅम्प येथे आलेलो आहोत. ग्राहक असतील, त्याचबरोबर गणेश मूर्ती विक्रेते असतील, कलाकार असतील, यांच्या भावना काय आहेत, नेमका त्यांचा उत्साह काय आहे, आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. येत्या 27 ऑगस्टला गणेश उत्सव येतो आहे आणि या गणेश उत्सवानिमित्तच आपण सध्या बापट कॅम्प या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलात तर विविध रूपांमध्ये या घरगुती गणेश मूर्ती साकार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीलाच आपण लालबागच्या राजाकडे जाऊया. लालबागच्या राजाची मूर्ती नेहमीच मनाला भावणारी अशी ही लालबागच्या राजाची मूर्ती आपण पाहतोय. या ठिकाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीला कापडी धोतर, त्याचबरोबर त्याच्या गळ्यामध्ये जो काही शेला देण्यात आलेला आहे, त्याचे चारही भाऊ पाहायला गेले तर आशीर्वाद देत असल्याचं, त्यानंतर त्याच्या एका हातामध्ये शस्त्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय सुंदर अशी सुबक मूर्ती या ठिकाणी घरगुती मूर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मूर्ती बघायला गेलं तर नटखट असा कन्हैयालालची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. हंडी असेल, कन्हैयाला जे काही लोणी आवडतं ते लोणी, त्याचा जो पेहराव अगदी हुबेहूब रेखाटण्यात आलेला आहे. जर आपण मूर्तीकडे पाहायला गेलं तर ती मूर्ती आपल्याकडेच पाहते असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण दुसरीकडे जाऊया. पूर्वी ज्या गणेश मूर्ती होत्या त्या गणेश मूर्तींचं जर आपण मुकुट पाहिलं तर आपल्याला ते मूर्तीच्याच ह्याच्यामध्ये साकार होत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आपण जर सध्याच्या मूर्त्या पाहायला गेलं तर त्यांच्यावरती जे काही फेटे बांधले जातात ते फेटेही आपल्याला आज बाजारांमध्ये कापडी फेटे जणू काही हुबेहूब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वच ज्या काही गणेश मूर्त्या आहेत त्या गणेश मूर्त्यांवरती आपल्याला कापडी फेटे हे पाहायला मिळत आहेत. आणि गणपतीचं जे वाहन आहे मूषक, उंदीर ज्याला म्हटलं जातं, त्या उंदरावरती स्वार असलेली अतिशय सुंदर अशी गणेश मूर्ती ही आपल्याला घरगुती गणेश मूर्तींमध्ये आज पाहायला मिळत आहे. अगदी तो उंदीर असेल, त्या उंदरावरती जी काही स्वार गणपतीची मूर्ती आहे ती पाहताना अतिशय खरं दृश्य आपल्या समोर असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावणामध्ये महादेवांचं आरास जास्त केली जाते आणि येता गणेश उत्सव हाही श्रावण महिन्यातच आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि याच महिन्यामध्ये जो गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवासाठी अतिशय सुंदर अशी नंदीवरती स्वार असलेली भगवान शंकरांची गणेशरूपी मूर्ती आपल्याला या घरगुती गणेश मूर्तींमध्ये पाहायला मिळत आहे. गणेश मूर्ती कलाकार आपल्यासोबत आहेत. नेमकी या घरगुती गणेश मूर्ती असतील तर त्यांची तयारी कधीपासून त्यांची सुरू असते त्या संदर्भात आपण आज जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव व्यंकटेश नाना स्वारेकर, राहणार बापट कॅम्प, प्लॉट नंबर 46. आपल्या स्टुडिओचं नाव आहे व्यंकटेश आर्ट स्टुडिओ. त्यामध्ये आपल्याकडे लालबागचा राजा, चिंतामणी, बालगणेशमध्ये ज्या व्हरायटी आहेत त्या एकदम स्पेशल व्हरायटीमध्ये येतात त्या मूर्त्या सर्व. आणि त्यामध्ये म्हणला तर दगडूशेठ, पुणेरी दगडूशेठ म्हणा, अँटिक दगडूशेठ म्हणा, अँटिकमध्ये चिंतामणी येतो आहे, त्यामध्ये महाराजा, असे भरपूर व्हरायटीमध्ये आपल्याला गणपती येथे बघायला भेटतील. आपण या विविध प्रकारच्या ज्या मूर्त्या तयार करता त्या कधीपासून करता आणि त्यांची तयारी ची सुरुवात कशी असते आपली? आता ज्या आम्ही ह्या मूर्त्या तयार करतो आहे ह्याच्यामागे आता आमचा कालावधी जो असतो म्हणजे काम चालू करण्याचा, तो जानेवारीपासून तो स्टार्ट होतो आहे. जानेवारीपासून ते आमच्या त्या गणपतीच्या ह्याच्यापर्यंत आमचे पिरियडमध्ये गणपती सगळे तयार होतात. त्यामध्ये
कसे म्हणजे तयारी काय, प्लास्टरपासून तयार होतात, मातींपासून ती नेमकी तयारी कशी असते? सुरुवातीला प्लास्टर घेतलं जातं किंवा काय कसं? आता ह्याच्यामध्ये कसं असते, POPची मूर्ती जी असते ती साकारण्यासाठी POPचाच वापर केला जातो. त्यामध्ये रबरचे डायपासून सुरुवात होते आमचे, त्यामध्ये त्यानंतरनं मोल्डिंगचं काम होतं, त्यानंतरनं मूर्ती साकार होते, असं असतं. कलर कामाबद्दल काय सांगाल? तिचं पॉलिशिंग असेल किंवा कलर काम, ते कोणत्या टप्प्यात केलं जातं आणि कशा पद्धतीनं असतं? कलर कामाचं पहिला वर्णन करायचं म्हणलं तर त्यामध्ये पहिला फिनिशिंगचं काम येतं आहे, आणि त्यानंतर पहिलं टचिंगचं काम येतं आहे, नंतर फिनिशिंगचं काम येतं आहे, त्यानंतर गणपतीचे हात जोडण्यापासून जी सुरुवात असते त्यापासून ती मूर्ती घडत जाते, अशी मूर्ती साकार होते. काही दिवसांवरती गणेश उत्सव आहे. घरगुती गणेश उत्सवासाठी ज्या काही गणेश मूर्ती असतील त्यांची मागणी कशी आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? आता आपल्या शॉपमध्ये म्हणला तर स्पेशलमध्ये म्हणला तर लालबागचा राजा, चिंतामणी, बालगणेश, दगडूशेठ या सर्व मूर्त्यांची मागणी भरपूर आहे. त्यामध्ये आपण विविध रूपामध्ये पण पॅटर्न तयार केलेले आहेत. एक शंकर रूपामध्ये, उंदरा, मूषक विराजमान असे पॅटर्न आपण तयार केलेले आहेत. त्यामध्ये तुमची एखादी अशी मूर्ती जिचं आमच्या प्रेक्षकांना थोडं वर्णन सांगा की तीच का आणि तुमच्या मनाला ती कशी भावली? आता मुंबईचा राजा म्हटलं तर लालबागचा राजाचं पहिलं नाव येतं आहे. त्यामध्ये त्या मूर्तीमध्ये जे आकर्षण आहे ते कुठल्या मूर्तीमध्ये आतापर्यंत म्हणजे असं दिसून आलेलं नाही. मग लोकांचा प्रतिसाद जो आहे तो लालबागचा राजाला जास्त करून आहे. मग त्यामध्ये आपण स्पेशालिटी ठेवलेली आहे ती लालबागच्या राजाची थोडी म्हणजे जास्त मागणी त्या मूर्तीला आहे, सगळ्यात जास्त मागणी म्हणायचं झालं तर. ती मूर्ती तयार करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात? कशा पद्धतीनं आधीच तुम्हाला त्याची संकल्पना मांडावी लागते? मूर्ती तयार करायचं वर्णन म्हणलं तर तुम्ही त्यामध्ये पहिला बेस येतो तो व्हाईट प्रायमरपासून जी सुरुवात होते ते व्हाईट बॉडी कलर, नंतरनं शेडिंगचं काम होतं. शेडिंगचं काम झाल्यानंतरनं त्याचे डोळे आखणी होत्या. त्यानंतरनं मग त्यापुढं मग डोळ्याचं काम झाल्यानंतरनं सोनेरीचं काम येतं आहे. सोनेरी झाल्यानंतरनं मग ती मूर्ती पूर्ण तयार होत्या. ती एक मूर्ती आम्हाला तयार करायला नाही म्हटलं तर 5 दिवस तरी जातात एक मूर्ती तयार करायला. ती एक मूर्ती घेतली तर 18 ते 17 वेळा 18 ते 19 वेळा हातातून जाते आमच्या हातातून मूर्ती ती पूर्ण. आता सध्या ह्या ज्या घरगुती गणेश मूर्ती आहेत त्यांचे दर काय आहेत, कशा पद्धतीनं ते ठरवले जातात याबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता असं म्हणायचं गेलं तर आता सरकारनं जी POPला जी बंदी बसवलेली ते आता आम्हाला परमिशन दिली ती कधी त्यांनी लेटमध्येच दिली परमिशन. त्यामुळं ह्या वर्षी मूर्त्यांचं काम होतं ते थोडं लेट झालं, पण लोक अजून बुकिंगला यायचे आहेत. त्यामुळं अजून थोडी कामं पेंडिंग असल्यामुळं मूर्त्या आता घडायचं चालू आहे काम अजून. आता इथून पुढे आता बुकिंगचं आमचं घरगुतीचं चालू होतं आहे काम. तरी साधारण त्याचे दर काय आहेत? दर म्हणायला गेलं तर आता POP बॅन असल्यामुळं आता कामं पण लेट झाल्यामुळं कामगारांनी पण यावेळेला कसं केलं आहे 30% दर आमच्याकडून वाढवून घेतल्यात. त्यामुळं मूर्तीमध्ये रेटचा जरासा डिफरन्स जरासा ह्यावर्षी माणसांना जरासा जाणवला आहे. त्यामध्ये वाढ झाली आहे का? वाढ झाली आहे, रेटमध्ये वाढ झाली आहे, म्हणजे 30 ते 40% वाढ झाली आहे. गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी सध्या गणेश भक्त आपल्यासोबत आहेत. त्या म्हणून घेऊया की येत्या 27 तारखेला जो गणेश उत्सव येतो त्या गणेश उत्सवासाठी जी घरामध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी आपण आज आलेला आहात. आपलं नाव काय, आपण कुठून आलात? माझे नाव नागराज गजाकोश. मी कोल्हापूरमधून आपल्या जवाहरनगर चिले कॉलनीमधून आलेलो आहे. आज बापट कॅम्पमध्ये आमच्या घरातल्या बाप्पांची मूर्ती खरेदी म्हणजे बुकिंग करण्यासाठी. तर आम्ही दरवर्षी 15 दिवसा अगोदर बाप्पाची मूर्ती म्हणजे बुकिंग करतो आणि 27 तारखेला आपण तो घरी प्रतिष्ठापना करतो. त्यासाठी आम्ही आमच्या घरातली मूर्ती असते 2 फूट म्हणजे आम्ही शांत स्वरूपाची बैठ्या स्वरूपात आम्ही मूर्ती म्हणजे बुकिंग केलेली असतो. तर त्यासाठी आम्ही बुकिंग करण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी. तर त्या मूर्ती आम्ही बघत आहोत. ह्या वर्षी कोणत्या प्रकारचा बाप्पा आपल्या घरी यावा या कल्पनेतून आपण आज या ठिकाणी आला आहात? जे आम्ही दरवर्षीप्रमाणे बैठ्या स्वरूपाची मूर्ती असते आमची, म्हणजे उभ्या स्वरूपाची असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे अँटिक पीस वगैरे आपले घरामध्ये बसवतात. तर आम्ही घरामध्ये असं कायमस्वरूपी बैठ्या स्वरूपाची मूर्ती घरामध्ये बसवतो शांत स्वरूपामध्ये. म्हणजे असं काय धाबडदिंगा म्हणजे स्वरूपाचे असं लोक बसवतात की मोठ्या म्हणजे अँटिक पीसमध्ये बसवतात, असं नाही की शांत स्वरूपाची बैठ्या रूपामध्ये आम्ही बसवतो घरी गणपती.
गणेश उत्सव येतोय, मंडळं असतील किंवा आता गणपती बाप्पा ज्यावेळी आपल्या घरात येतात त्यावेळेचं जे वातावरण, भावना आत्ताच तुमच्या स्वप्नामध्ये येतंय का आणि कसं वाटतंय? होय, आनंदमय असतं. आपण बाप्पा येणार आहे म्हणजे आपण पूर्ण कुटुंबाचे स्वरूप म्हणजे एकदम खुशाली आनंद असतात. घरातली मुलं बाळं वगैरे म्हणजे उत्सुकी असतात की आपला म्हणजे आवडता बाप्पा आपल्या घरी येणार आहे यासाठी. गौरी गणपतीचाही सण बाप्पाबरोबर असतो. त्या गौरी गणपतीचे मुकुट वगैरे कशा पद्धतीनं आपली तयारी किंवा आता सुरू आहे सध्याची? आता म्हणले तर खरेदी चालू आहे. गौरीची वगैरे साडी घालणं, घेणं वगैरे, दागिनं आणणं, ह्याची तयारी चालू आहे. मुकुट जे असतात किंवा पूर्ण गौरी असते ती कशा पद्धतीची आहे आपल्या घरी? ते आम्ही ह्याची बसवते, ते ही मिळतात ना, उभी मूर्ती मिळत्या तयार, त्याच्यात आम्ही त्याला साडी वगैरे घालून, दागिने साडी वगैरे घालून उभी करतो. त्याची आता खरेदी तुमची चालू आहे. सध्या गणेश मूर्ती कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते या गणेश मूर्ती आहेत ते कधीपासून बनवत आहेत. मॅडम, आपल्या ज्या गणेश मूर्त्यांना गणेश उत्सव येतो आहे आणि त्याच्या आधी आपण किती दिवसांपासून या गणेश मूर्त्या तयार करायला सुरुवात करता? गणेश मूर्ती सुरू करायला एक 6 महिने तरी आधी सुरुवात करावीच लागते. मग लोकांची जशी मागणी असेल, डिमांड आहे त्याप्रमाणे मग त्या प्रकारे आम्हाला बनवाव्या लागतात. मग सध्या घरगुती मूर्त्या तयार झालेल्या आहेत का? घरगुती मूर्त्या तयार आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्वरूप सध्या आहेत? रामाच्या आहेत, हरणावरच्या आहेत, रामरूपातले, शंकर रूपामध्ये. आता आजकाल माणसं रूपं मागायला लागलेत, मग ते रूपामध्ये असतात. लालबाग राजा म्हणजे अँटिक पीस जरा जास्त मागणी आहे. अँटिक पीस हे जास्त करावे लागतात त्याच्यामुळे घरगुती गणपतीमध्ये. आता आपण या गणेश मूर्ती कामामध्ये नेहमी असता, त्यामधलं कुठलं काम आपल्याला आवडीचं आहे त्याबद्दल सांगा. मी गणपती रंगवते. मग रंगसंगती बघाव्या लागतात. धोतर कोणता असेल तर शेला कुठला द्यायचा, किंवा रूपामध्ये असेल शंकराचं आहे तर त्याची बॉडी कलर कुठला पाहिजे, रामाचं असेल तर त्याचा बॉडी कलर, कृष्णाचा असेल तर त्याचा बॉडी कलर कोणता दिला पाहिजे, त्याला सूट होणारे धोतर, शेले हे प्रकारे द्यावे लागतात. कुणाकुणाला रिअल धोतर शेला आता आजकाल लागतो, मग त्याला कुठला, रामाचा असेल तर भगवा छान दिसेल, कृष्णाचा असेल तर कोणता, हे असे वेगवेगळे प्रकार त्यांना द्यावे लागतात आम्हाला करून. आता आपण त्यामध्ये डोळ्यांचाही भाग येतो. ते डोळे रेखाटत असताना आपल्याला आपल्या नजर कशी ठेवावी लागते त्या संदर्भात? डोळे म्हणजे असं लोकांना बघितलं की ते भाव, त्या गणपतीच्या मूर्तीतले भाव दिसले पाहिजेत, नाहीतर मग लोकांना आवडत नाहीत इतर वेगवेगळे प्रकार काही केले तर. असं बघता क्षणी म्हणजे मूर्ती बघितली तर ती फक्त डोळ्यातच बघितली जाते सगळ्यात पहिल्यांदा. मग ती बघितलं की आपल्याला हवी आहे ती मूर्ती, असे आकर्षक डोळे करून द्यायचे त्यांना. त्यासाठी काही विशिष्ट कुप्ती किंवा काय आयडिया वापरता का आपण? विशेष म्हणजे डोळे आखणारी जी माणसं असतात त्यांना ते जे त्यांचे वेगवेगळे कलर त्यांना जसं लागतं, बॉडी कलरनुसारसुद्धा हे काही काहींचे डोळ्यांचे कलर हे वेगवेगळे करावे लागतात. बॉडी कलर जर वेगळा असेल मग थोडा चॉकलेटी, ब्लॅक, व्हाईट हे कलर वापरून करावे लागतात आपल्याला. म्हणजे आपल्याकडे बघतोय गणपती असं दिसलं पाहिजे. गणेश मूर्ती कलाकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर नमस्कार. नमस्कार, माझं नाव सागर आनंदा वडणगेकर. मी बापटक्यामधील एक मूर्तिकार आहे. आपल्या ज्या गणेश मूर्ती, घरगुती गणेश मूर्ती असतात त्या कशा पद्धतीनं तयार होतात? आता सध्याच्या ज्या गणेश मूर्त्या आहेत ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील आहेत आणि साधारण ह्या गणेश मूर्तींचे काम हे जानेवारी महिन्यापासून सुरू असतं. मग त्याच्यामध्ये त्याचं मोल्डिंग करणे, नवीन नवीन पॅटर्न्स तयार करणे, पॅटर्न तयार झाल्यानंतर मोल्डिंगनंतर कास्टिंगनंतर फिनिशिंग अशा त्याच्या प्रोसेस आहेत. मग साधारण एक एप्रिल मेच्या दरम्यान रंगकामला सुरुवात होते. तिथून पुढे रंगकाम, मग होलसेल विक्री असते आणि आता अंतिम टप्प्यात ही घरगुती गणपतीची विक्री सुरू राहते. ग्राहकांची कसा प्रतिसाद आहे या गणेश मूर्तींसाठी? चांगला प्रतिसाद आहे POPसाठी. मागील काळात आता तुम्हाला माहीत असेल की न्यायालयाची प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी होती आणि ती मागच्या 9 जूनला ती हटवण्यात आली आहे. आणि त्यापासून जरा म्हणजे कामाला वेळ अपुरा असल्यामुळे आता जरा वास्ट मूर्तींची मागणी सुरू झाली तिथून पुढे 9 तारखेपासून. आपल्याकडे कोणकोणत्या स्वरूपाच्या गणेश मूर्ती आहेत, घरगुती गणेश मूर्ती? आपल्याकडे सर्व आहे. दगडूशेठ आहे, लालबाग आहे, पाटील गणपती आहे,
आता नवीन नवीन ट्रेंडच्या गणपती आहेत, जसे सजावट आहे, पेटावाला आहे, असं जसं ग्राहक पसंती दाखवेल तसे आपण बनवून देण्याचा प्रयत्न करतो. आपली एखादी अशी गणेश मूर्ती जी की तुम्ही स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या भावनेतून साकार केली आहे, अशी एखादी गणेश मूर्ती आहे का? आणि तिचं सुरुवातीपासूनचं काम असेल किंवा तिचं रेखाटन असेल, कलर काम असेल, या सर्वांबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा. आता आम्ही एक असा 2.5 फुटाचा गणपती बनवलेला आहे. आणि तो जो कसा की जसे मुंबईचे पॅटर्न्स आहेत, म्हणजे मोठ्या भव्य मूर्त्या, त्याचं कसं प्रभाव सेपरेट, लोड सेपरेट असं एक बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या 2.5 फुटामध्ये. त्याचं म्हणजे कसं आहे, एक विशिष्ट प्रकारे आम्ही मोल्ड बनवून घेऊन मूर्ती तयार करून घेऊन आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मागणीसुद्धा चांगली आहे. त्याची बनावट करत असताना सुरुवातीपासूनचं जरा काम कसं चालू केलं तुम्ही, त्याबद्दल माहिती सांगा. सुरुवातीपासून म्हणजे पहिला त्याचं मोल्ड बनवून घ्यावं लागतं मातीमध्ये. आणि ते कसं आम्ही मुंबईच्या एका पार्श्वभूमीवर आम्ही ती मूर्तींच्या तयार करून घेतली. त्याच्यानंतर मग ते रबर मोल्डिंग असतं. त्याच्यानंतर वरती त्याच्या डाय टाकावा लागतो आहे आणि तिथून मग पुढच्या प्रोसेस कास्टिंग वगैरे असं करून ती मूर्ती तयार झालेली असते. त्याचे हात असतील, त्यांचं वगैरे काही वेगळं पार्ट तयार करून ठेवता की म्हणजे कसं असते, आता जर अशा अँटिक मूर्त्या जर बनवायच्या असतील तर ते एका डायमध्ये निघत नाही. त्याचं सेपरेटेशन असते आणि ते जोडावं लागतं आणि बनवावं लागतं. त्या सेपरेटेशनमध्ये कोणकोणते भाग बनवावे लागतात वेगवेगळे? असं असेल त्याची सोन वेगळी असते, चारी हात वेगळे असतात, चक्र वेगळं असते आणि प्रभाव वेगळे असते, लोड वेगळे असं ते सेपरेट करून एकत्रित करावं लागतं. ते हाताने बनवता की मशीन? नाही, सगळं हँडमेड असते आणि मोल्ड आणि जोडकाम वगैरे सगळं हाताने करावं लागतं. त्याला मशीनचा वापर होत नाही. मशीन हे फक्त स्प्रे पेंटिंगसाठीच मशीनचा उपयोग, बाकी या कामात सर्व हाताने करावं लागतं. आता त्यामध्ये तुम्ही एक अतिशय सुंदर अशी मूर्ती साकार केली आहे. त्या मूर्तीमध्ये कलर काम करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली आणि कशा पद्धतीनं आपण कलर काम केलं? कलर काम कसं आहे, जसं ग्राहक मागतोय त्या पद्धतीचं असते. सध्या तरी वॉटर बेसच कलर आहेत आणि मग ग्राहक कोणत्या प्रकारचा बॉडी कलर विशिष्ट प्रकारचं घेऊन येतात त्या पद्धतीने आम्ही बनवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. मग ते धोतराची रंगसंगती असेल, शेला असेल, आता शक्यतो कापडी ह्याची पसंती आहे ग्राहकाची, तसं पण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नजर जी काही ते देवाचे भाव किंवा डोळे असतात ते महत्त्वाचे मानले जातात, त्या संदर्भात काय सांगा? डोळे हे मूर्तीचे म्हणजे जिवंतपणा हा मूर्तीत डोळ्यातच दिसतो आणि त्याची कसे आहे, मूर्तीच्या साईजवर त्याचे डोळ्याचे आकार अवलंबून असतात. मग जितकी लहान असेल तेवढं त्याची बारीक कलाकुसर करावी लागते, मोठे असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रंगसंगती असते आणि ते एक चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बाप्पाबरोबरच गंगा, गौरी आणि शंकर या गंगागौरीचा जो काही उत्साह असतो तो आपल्या सर्वत्रच भारतीय संस्कृतीमध्ये सर्वत्रच उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त लागणारे गंगागौरी असतील किंवा शंकराचे जे काही मुखवटे असतील किंवा संपूर्ण मूर्त्या आता आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. त्या मूर्त्या नेमक्या कशा तयार केल्या जातात, कधीपासून त्यांची सुरुवात होते, जाणून घेऊयात. त्याचे कलाकार आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? पंकज प्रकाश अमगरनीकर. गेले 4 वर्ष मी हा बिझनेस करतो आहे. मी अगोदर सर्व्हिसला जॉबला होतो बाहेर, पण एकंदरीत मार्केटचा जो व्ह्यू बघितला मी मार्केटमध्ये समजून आलं की कोणत्या गोष्टीची कमतरता पडते आणि कोणत्या वस्तू जास्त आहेत. त्यावेळी मी निर्णय केला की या व्यवसायामध्ये पडायचं. पहिल्यांदा व्यवसाय चालू केल्यानंतर मला भरपूर अडचण आली, कारण या व्यवसायामध्ये मला काही माहिती नव्हती. नोकरी करत असल्यामुळं तो प्रांत पूर्ण वेगळा पडला, हा प्रांत पूर्ण वेगळा पडला. पण वडिलोपार्जित थोडेफार अंगात कला गुण असल्यामुळे यात पडायचा विचार केला. त्यावेळी सुरुवात करताना मी पहिल्यांदा मूर्त्यांच्या पूर्ण पाहणी केली, कुठल्या स्वरूपात मूर्त्या अवेलेबल होतात आणि आपण कुठल्या स्वरूपात दिल्या पाहिजेत. ही पाहणी केल्यानंतर मी स्वतःचे मॉडेल तयार केले. मॉडेल करताना मला भरपूर अडचणी आल्या. मग त्यामुळे थोडासा म्हणजे रस घेत ज्यावेळी करत गेलो त्यावेळी मला समजलं की कुठल्या स्वरूपात मूर्ती तयार केली पाहिजे. त्यावेळी मी पहिली मूर्ती जी केली ती माझी 3 फूट 4 इंचाची गौरी होती आणि 3 फूट 6 इंचाचा माझा शंकर होता. POPमध्ये पूर्णपणे माझं काम असल्यामुळं थोडंफार अडचणी निर्माण झाल्या, कारण फिनिशिंगचा प्रॉब्लेम आला, कास्टिंगच्या अडचणी, पेंटिंगसाठी कामगार भेटत नव्हते, पुन्हा कलर काम कोणतं यूज करायचं हे माहिती नव्हतं. पण ज्यावेळी पहिल्या वर्षी मी प्रयत्न केला, पहिल्या वर्षी मी 110 मॉडेल फक्त काढलेले सुरुवात असल्यामुळे. त्यावेळी पण मला धंद्यामध्ये धाकधूक अशी होती की काय होणार, खपणार की नाही, काय होणार. कोरोनानंतर रिसेंटली 2 वर्षांनी बाहेर पडलेलो आपण. त्यावेळी सुरुवातीला मी हळूहळू करत 110 पीस काढले. चांगलं म्हणजे लोकांच्याकडून मला त्याला चांगलं मिळालं, मार्केट मिळालं. सेकंड इयरला मग जरासं मन लावून काम केलं की नवीन काय ते करू. सेकंड इयरला मी ही नवीन गौरी काढली 3 फूट 7 इंचाची. तिचा एक पाय दुमडलेला होता. त्यामध्ये सुद्धा लोकांनी बऱ्याच अशा त्रुटी काढल्या की एक पाय पुढं आहे, एक घरात चालत नाही, हे नाही. पण लोकांना पटवून दिल्यानंतर समजलं की काय नाही बाबा, ओके आहे. मग त्या टीमी त्या 2 स्वरूपात त्यांना साड्या नेसून दाखवल्या. ही जी आपण ही गौरी म्हणून विकली जाते,
पिवळ्या कलरमध्ये, आणि जी गंगेचं तिचं रूप आहे शंकराच्या जे जटेमध्ये बसते ती गंगा गुलाबी असते, ती गुलाबी पण पिंक कलर म्हणून गंगा म्हणून विकली जाते आपल्या इथं. तर आपले हे काम वर्षभर साधारण चालते. फक्त गणपती झाल्यानंतर 1 महिना आपण सुट्टी घेतो आहे. सुट्टी म्हणजे काय असते ॲक्च्युली, नवीन मॉडेल लावण्यासाठी नवीन विचार काय ते चालू असतात, त्यावेळी आपण ते सुधारणा करत असतो. त्यासाठी आपण 1 महिना फक्त घेतो आहे. त्याच्यानंतर पूर्वत आपलं काम रेग्युलर सुरू होते. पहिल्या टप्प्यामध्ये मी आपला गौरीचा गळा वगैरे असते, गळा ठेवण्याची भरपूर जागा लागते आपल्याला. जो अशाचा याचा गळा आहे ते पहिला आपण काम पूर्ण करून घेतो, कारण त्याला फिनिशिंग प्रॉपर लागते. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही छातीची गौरी केली जाते. का तर ह्या गौरीचं मार्केट असते ते तुमचा जो आता कालावधी आहे गणपतीच्या अगोदर 2 महिने हे बाहेर जायला मार्केटला चालू होते, त्यामुळे तो पुरवठा अगोदर व्हायला लागतो, त्यामुळे ते केलं जाते. शेवटचा म्हणजे माझा अंतिम टप्पा ज्या या स्टँडिंग बॉडी आहेत. स्टँडिंग बॉडीमध्ये काय महत्त्वाचं असते, जी ही लॉकिंग सिस्टम आहे आपली गौरीची, ह्याच्यामध्ये हा शंकर प्रॉपरली हा बरोबर असा फिट झाला पाहिजे. हा जो फिट होऊन सुद्धा ह्याच्यामध्ये जे हात जे बसवले जातात यामध्ये ते उचलल्यानंतर सुद्धा खाली पडता कामा नये, कारण लोकांना याच्याबद्दलची माहिती नसते पूर्णपणे, कसं यूज करायचा काय करायचा. ज्यावेळी मी बॉडी भरली जाते त्यावेळी मी कस्टमरला प्रॉपरली सांगतो की फिटिंग कसं करायचं, साडीची बांधणी कशी करायची, एका जागेतून दुसऱ्या जागेत लिफ्टिंग करून चालते की नाही, प्रॉपरली मी बॉक्स पॅकिंग वगैरे सगळं करून त्यांना इथून देतो आहे. तिथून ते लोक घेऊन जातात. नॉर्मली माझं रुटीन कसं आहे, अर्जंटली कोणाचं असेल तर ज्या त्यावेळी माल भरतो आहे, नाहीतर गणपती ज्यावेळी आपल्या घरी येतात त्याच्यानंतर 3 दिवसांतर गौरी बसते आपली. त्याच्या मग गौरीच्या आदल्या दिवशी किंवा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स पॅकिंग करून ठेवलं जातं. रात्रभर पूर्ण काम चालू होते, बॉक्स पॅकिंग वगैरे आपण करून ठेवते. कस्टमर येते सेकंड डेला, गाड्यांची पूर्ण रांग असते गल्लीवर भरलेली, नाव सांगायचं फक्त, त्याच्यावर नोटिंग करून ठेवलं असतं, यायचं बॉक्स यायचं आणि घेऊन जायचं. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास कस्टमरला होत नाही. कशा पद्धतीच्या आपल्या गौरीच्या ज्या मूर्त्या सहसा ती गवर येणं ते एक लोकांसाठी भावनिक असेल किंवा त्यांची ती एक संस्कृती जपली जाते. त्यामध्ये गौरीचा पेहराव कसा असावा किंवा काय असावं, यात सगळ्यात जास्त मागणी कोणत्या गौरीला असते? आता तसं म्हटलं तर कसं आहे, लोकांच्या मनावरती डिपेंड आहे. लोकांच्या घरात जी रूढी परंपरा चालू आहे त्याच्यावरती आहे. एकेकांच्या घरी काय होते, आत्ता रूढी जे चालू आहे स्किन टोन, म्हणजे जसं माणूस दिसतो त्या प्रकारचा टोन आम्हाला हवा, ठीक आहे. त्यामध्ये ही गौरी आपली मूळ येते, 1 नंबरची गौरी आहे ही. दुसरी गौरी म्हणजे जुनी रूढी परंपरा, आम्हाला गौरी देखणीच पाहिजे, आमच्या घरी गुलाबी प्रकारची गौरी असते, त्यासाठी ही असते, ही या बाजूची गौरी ठेवली असते. तसं म्हटलं तर दोघांच्यामध्ये ज्यांच्या घरी गौरी बसवली जाते एकच, त्यांनी मग गौरी म्हणा किंवा गंगा म्हणा, रूप एकच आहे, शेवट देवीचं रूप आहे ते. शंकर भगवान फक्त आपल्या इथं असतात. शंकर भगवानाची मूर्ती सहसा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बसवत नाहीत. कोल्हापूरमध्ये भरपूर शंकराची मूर्ती बसवली जाते, नॉर्मल बाहेर कुठे बसवत नाही. हा भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे की कुणाला त्याला गंगा म्हणावं, कुणी त्याला गौरी म्हणावं. पण ते कसं असते, गणपतीचा जो तुमचा ॲटमॉस्फिअर असते त्यावेळेचा ते वातावरण असं असते की ते एकदम त्यात गुंगून जाते. त्यासाठी ती गौरीची म्हणजे आई वडीलच्या रूपात गणपती वगैरे येतात, त्यांच्यासाठी ती फक्त श्रद्धेच्या रूपाने बसवली जाते. शंकराची मूर्ती बनवत असताना त्याच्या जटा असतील किंवा त्याचं जे रूप आहे रेखाटत असताना आपल्या मनामध्ये काय संकल्पना ठेवून आपण ती मूर्ती रेखाटता? संकल्पना म्हटलं तर कसं होतं आहे, शंकराचा ज्यावेळी चेहरा समोर असतो आहे त्यावेळी आपण नेमकं काय करतो हे लक्षात येत नाही, कारण लक्ष जे फक्त केंद्रित असते शंकराच्या चेहऱ्यावरती असते, कॉन्सन्ट्रेशन फक्त चेहऱ्यावरती असते. माणूस त्या गुंगूनच सगळं करून जातो आहे. गंगेला पण स्वरूप आपोआप येते, त्याला आपण न कळत पेंटिंग पण आपोआप होऊन जाते. म्हणजे ते ॲक्च्युली माणसानं जर मन लावून केलं तर ते घडत जाते. फक्त करण्याची इच्छा पाहिजे आणि देवाची श्रद्धा पाहिजे. आता विविध मूर्त्या आपण पाहिल्या, मूर्त्यांमध्ये जे डोळे, बोलके डोळे असायला हवेत ते महत्त्वाचे असतात. त्यासाठी आपण एक विशिष्ट कला वापरता काय? त्याकरता नेमकं आपण कशा पद्धतीनं आपलं हे असतं? रेखणीसाठी काय असते नॉर्मली रेखणीसाठी जे कलर्स वापरले जातात त्या कलर्समध्ये भरपूर प्रकार आहेत, जे की आता मी तुम्हाला आता ॲक्च्युली सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे, कलर्स प्रत्येकाचे यूज वेगळे करतात. पण जो आतमध्ये जो फिनिशिंगचा प्रकार असतो तो प्रॉपरली जर बसला त्याच्यानंतरच ते सगळं होतं. जर तुमचा चेहरा जर तुमच्या व्यवस्थित फिनिशिंग नसेल, प्रॉपरली नसेल, तर तुम्ही रेखणी किती चांगली रेखडा ते दिसत नाही. जसं तुमचं त्याला फिनिशिंग असेल त्याच्यावरती रेखणी डिपेंड असते. शॅडो सगळ्या सुटल्या पाहिजेत प्रॉपरली, ओठाचे हावभाव सुटले पाहिजेत, डोळ्यातली अशी स्पष्टता दिसली पाहिजे, पाण्याला डोळे दिसले पाहिजेत. फक्त एवढंच की रस घेऊन केले तरच होते, नाहीतर होत नाही. साधारण आता हे गौरीचे वरचे मुकुट असतील किंवा संपूर्ण गौरी असतील यांचे दर काय आहेत? हां, आता साधारण तुम्ही घरगुती जर घ्यायला गेला तर 8,500 9,000 ही पण आहे. 3 फूट 4 इंचाची गौरी आपल्याकडे अवेलेबल आहे, ती त्या मूर्तीची किंमत 7,500 आहे, 7,000 आहे. त्याच्यानंतर आपली 3 फूट 7 इंचाची गौरी आहे, तिची किंमत आपण 8,500 9,000 आहे. शंकर गौरी ॲज इट इज दोघांना आपण शंकर एकच ठेवलेलं आहे, कारण माझी थीम ॲक्च्युली काय होती, गंगा गौर शंकर.
हा माझा उत्तरोत्तर क्रम होता. शंकर हा माझा 3 फूट 9 इंचाचा आहे, गौरी ही माझी 3 फूट 7 इंचाची आहे आणि गंगाई माझी 3 फूट 4 इंचाची आहे. म्हणजे उतरता क्रम होता. मी ॲज इट इज असंच विकतो आहे. स्पेशली माझं काय होतं की माझं असं नाही की श्रीमंत गरीब असं नाही, सगळ्यांना रेट हे नॉर्मली असतात. बोलण्याचा सगळ्यांच्यावर माझा जो टोन आहे नॉर्मल असतो आहे. कुणावरती रागराग चिडचिड करत नाही आम्ही कधी. त्यासाठीच माझं जे आता आमचं नाव घेतलं जाते किंवा हे सांगितलं ते त्यासाठीच फक्त आम्ही जी कला आहे ती आम्ही 100% जोपासलेली आहे. गणेश उत्सवाच्या या आनंदी क्षणाचा अनुभव आधीच 15 दिवस या गणेश मूर्तींचं घरगुती गणेश मूर्तींची खरेदी असेल, त्याचबरोबर गंगा गौरी शंकर या मूर्त्यांचीही खरेदी असेल, त्यांचे दर असतील, खरेदी करण्यासाठी आलेले गणेश भक्त असतील, त्याचबरोबर गणेश मूर्ती कलाकार असतील, गंगा गौरी शंकर यांच्या मूर्तींचे कलाकार असतील, या सर्वांकडूनच आपण आज माहिती जाणून घेतली आणि येत्या गणेश उत्सव हा आत्ताच उत्साहात साजरा करण्यासाठी लोकांची लगबग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.